नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. राष्ट्र प्रथम या तत्वावर भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रहिताचे निर्णय घेतलेत. सर्जिकल स्ट्राईक ऑपरेशन सिंदूर सारख्या कारवाई केल्याने आज संपूर्ण जगात भारताकडे तिरक्या नजरेने बघण्याची कोणाची हिंमत होत नाही. आज इराण इस्रायल युद्धजन्य परिस्थितीच्या झळा संपूर्ण जगाला बसत असल्या तरी भारतात कुठेही इंधन टंचाई नसून सर्व सुरळीत सुरू आहे, तरी देखील विरोधक फक्त जनतेची दिशाभूल करण्यात व्यस्त आहेत. या आधीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत 8 पैकी 7 जागांवर भाजपाने विजय मिळवला होता. या निवडणुकीत झालेल्या पराभवाचे चिंतन करून कार्यकर्त्यांनी पुन्हा तळागाळापर्यंत सर्वसामान्य जनतेची कामे करून ताकदीने कामाला सुरुवात करण्याचे आव्हान भाजपाचे पलूस कडेगाव विधानसभा प्रमुख संग्रामसिंह देशमुख यांनी केले. ते कडेपूर तालुका कडेगाव येथे पृथ्वी संग्राम संस्थेच्या अनुशिला सभागृहामध्ये भाजपाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानामध्ये मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी आमदार सत्यजित देशमुख, क्रांती कारखान्याचे चेअरमन शरद लाड, भाजपा किसान मोर्चा सांगली जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट विशाल मोहिते, कार्यकारिणी सदस्य राजाराम गरुड, कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, उपनगराध्यक्ष अमोल डांगे, कडेगाव पंचायत समिती सदस्या पूनम माळी, भाजपा कडेगाव तालुकाध्यक्ष विकास सूर्यवंशी, शहराध्यक्ष संदीप गायकवाड प्रमुख उपस्थित होते. या पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बातचे लाईव्ह प्रक्षेपण पाहण्यात आले. विविध विषयांवर मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. महाअभियानाची सांगता सामूहिक वंदे मातरम राष्ट्रीय गीताने करण्यात आले. यावेळी पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व आजी माजी नगरसेवक, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य यांच्यासह सर्व शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, महिला कार्यकर्त्या, पदाधिकारी उपस्थित होते. आधी राष्ट्राचं भलं करण्याची भूमिका जी पक्षाने घेतली, आज या भारताकडे जगातला कुठलाही ढग तिरक्या नजरेवर बघत नाही. ताकद मोदी जरा खोड काढली, सर्जिकल स्ट्राईक झाला. पुन्हा आपल्या इथून कोणीतरी घात करण्याचा प्रयत्न केला. सिंदूर ऑपरेशन सिंदूर झालं. इथं असं नाही की आता कोणतरी येईल, मग तुम्हाला सांगेल, मग तुम्हाला रिझल्ट मिळेल. तुम्हाला मी या ठिकाणी जबाबदारी सांगतो, जायच्या तसं उत्तर द्या, जिथं घावं तिथं अडवण करा आणि समाजासाठी काम करण्याची भूमिका घ्या. पक्षासाठी काम करा, चिंता करू नका. येणाऱ्या आधी निवडणुका खूप. आता 3 वर्ष कुठली निवडणूक एसआय म्हणजे काय, जे तुमच्या मनात शक्य आहे ती पण आपली. बापू ह्याच्यापूर्वी लाखो रुपये खर्चून आम्ही हजारो फॉर्म तहसीलदार कडेगावला दिले. काय प्रक्रिया, फॉर्म दिले, पळवायला सबमिट केले, त्यांना नोटीस काढली. येणारा माणूस येतो, हा ठीक आहे, माझं दोन्हीकडे नाव आहे, पण मला आता कडेगावात ठेवायचं आहे. कडेगावची निवडणूक एप्रिलमध्ये झाली, पुन्हा डिसेंबरला पुन्हा महापालिकेची निवडणूक असते, डिसेंबरला पुन्हा महापालिकेमध्ये नाव नोंदलं जातं. इथलं मतदान झालं, तिथलं झालं, दोन्हीकडे असलं तर दोन्हीकडे होत आहे. अशी परिस्थिती आम्ही यांच्यापूर्वी अनुभवली. पण अलीकडच्या एसआयच्या माध्यमातून पक्षानं खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं. मी तुम्हाला एवढं सांगतो, मतदार यादी आजच ताब्यात घ्या. 100 दिवसाचा कार्यक्रम आहे. त्या डोक्याने जेवढे बूथमध्ये आपण इथे म्हणजे काम करतो त्यांनी एकत्र बसा. एकत्र बैठक जी तुम्हाला सांगितली आधीच, एकत्र बैठक करा. ही मतदार यादी 31 एंडपर्यंत त्या बूथमधल्या मतदारांची नावं. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.